मी अश्विनी. कशा आहात सगळे? हो, मी पण मजेत. नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे. सुरुवातीबरोबर पाऊस तर इतका पडत आहे. इतका पाऊस आहे ना बेळगावमध्ये, काय सांगायलाच नको. म्हणजे सगळीकडेच आहे. मी सगळीकडची न्यूज बघायला लागली. इतका पाऊस चालला आहे. रेड अलर्ट केलेत. खूप ठिकाणी असं पाणी, म्हणजे नद्यांना पूर आला आहे आता. अक्षरशः बेळगावमध्ये पण सगळ्या नद्यांना पूर आलेला आहे. आणि आज आमच्या इकडं पण मुलांना सुट्टी, म्हणजे कॉलेज, स्कूल सगळे सुट्टी आहेत आज. म्हणजे अक्षरशः सगळं निवांत आहे. खरं पाऊस काय रात्री तर असा रात्रीपासून चालू आहे. म्हणजे म्हणतात ना, वट सावित्रीच्या पूजे दिवशीपासून पाऊस चालू आहे. ते अजून पाऊस थांबलेला नाही इकडं. खूप पाऊस जोर पडत आहे. म्हणजे एकदम मोठ्या सरी येतात, इतक्या मोठ्या सरी यायला लागलेत. आणि त्याच्यानंतर एक 5 मिनिट अशाच पडतात आणि नंतर ना म्हणजे आणि 5 मिनिटं जाते येते असं चाललेलं आहे. आणि इतकं सुंदर क्लायमेट झालेलं आहे ना, सगळं ग्रीन 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 झालेलं आहे. छान वाटते सगळं. खूप सुंदर असं ग्रीन ग्रीन झालेलं सगळीकडं. त्याचबरोबर पावसामुळे ना माझ्या पेट्सचे तर कुठं आत बसलेत, त्यांचे हाल चाललेत. आहे पाठीमागं जागा, खरं ही जाऊन बसत नाहीत. पाठीमागे एक खोली आहे, खरं ह्यांना ना इथंच बघत बसायचं असते. हे गेट बघायचं असते ह्यांना, इथंच सगळं करत बसायचं असते. खरं पाठीमागं काय जाऊन बसणार नाहीत हे. इथंच बसणार ती लोक. खरं पाठीमागं जाऊन बसणार नाही. खोली आहे पाठीमागं त्यांच्यासाठी, खरं तिथं काय जाऊन बसणार नाहीत. इथंच त्यांना हे सगळं बघायचं असतं. म्हणजे इथं काय चाललं आहे, पुढे काय चाललं आहे, मम्मी काय करायला, म्हणजे मी काय करायला, हेच त्यांना बघायचं आहे. तर तुमच्याकडं पण पाऊस असेल भरपूर. त्या पावसाळ्यात ना एक प्रॉब्लेम खूप मोठा असतो आहे आमच्या महिलांच्यासाठी. कपडे कपडे काय वाळत नाही आहेत. सगळीकडं माझं तर घर कपड्यांनीच भरलं आहे सगळीकडं. म्हणजे काय पण सोडले नाही मी. जिना देखील सोडलेला नाही. जिन्यावरती कपडे, बाहेर कपडे, दोरींच्यावरती कपडे, कपडेच कपडे. वरती आले मी आता, टेरेसवरती आले. आणि टेरेसवरती पण असा पाऊस पडायला लागला आहे, म्हणजे सगळं इकडून तिकडं सगळं कपडे उडून चालले. त्याच्यानंतर वारं तर इतकं सुटले, काय सांगायलाच नको. कपडे तर वाळेच ना, काय करणार. खरं वातावरण खूप सुंदर झालं आहे. सगळं ग्रीन 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 झालं आहे. मस्त वरती आहे मी, छान वाटते. सगळं ग्रीन वाटायला लागलं आहे. थंडी पण भरपूर आहे. आणि ह्या पावसाला ना असं वादळी वारा आहे. म्हणजे अक्षरशः इतकी झाडं पडायला लागलेत. मी तर न्यूजमध्ये तेच ऐकायला लागले. आता इथं झाड पडलं, तिथं झाड पडलं. आज आमच्या पण इथं असं एक नुकसान झालं. एकांच्या गाडीवरती झाड पडलं. तर काय करणार, वारंच असं आहे. कपडे सगळीकडं. तर वातावरण खूप सुंदर झालेलं आहे. आणि तुमच्याकडं पण असेल पाऊस, कुठं पडायला लागला आहे, कुठल्या गावचे तुम्ही माझे व्हिडिओ बघता, हे नक्कीच मला सांगा, की मला पण कळू दे. कुठं कुठं हा पाऊस आहे, कुठं कुठं पाऊस नाही आहे. पाऊस तर सगळीकडंच आहे. खरं मला तुम्ही सांगू शकता की कमेंट करून, तुमच्या इकडं पण पाऊस आहे का, असं नुकसान चालू आहे का. नक्कीच. ब्रह्मकमळाच्या झाडाला बहुतेक फुलं येऊन गेलेत, मी बघितलेच नाही. कारण की 2 कळ्या लागल्या होत्या हे मला माहीत होतं, तर फुलणार कधी हे कळलं नाही. खरं सगळ्या कळ्या काल वाटतं फुलल्या आणि सगळ्या आपल्या झाडावरतीच असं लटकत आहेत. काल फुलल्या आवडतं त्या, आणि काल पाऊस इतका होता म्हणून मी वरती आलेच नाही. तर सगळ्या कळ्या ऑलमोस्ट फुललेल्या आहेत. आता खाली 3, 4, 5, 6 म्हणजे सगळ्या फुलल्या. आता काल मी आलेच नाही वरती, पाऊस असल्यामुळं वरती यायचं मनच नाही झालं आणि सगळ्या कळ्या फुलल्यात. असं आहे माझं टेरेस. आता पावसामुळे खूप घाण झाले. आता त्याला एकदा धुवून काढायला पाहिजे, सगळं स्वच्छ करायला पाहिजे. आणि इतके सुंदर असं म्हणजे नवीन फुलं आलेत ना. आता झाडाला माझ्या एक वेल लावली होती मी, इतकं सुंदर फुलं यायला लागलेत त्याला, ते मी तुम्हाला दाखवते. आता इथं इतकं पाणी तुंबलं आहे ना, मी घसरून पडू नये म्हणजे झालं. दाखवायच्या नादामध्ये मी कुठं पडायला नको रे बाबा. आले, एकच मिनिट. हां, हे बघा दिसतंय काय, एकच मिनिट मी क्लिप करून दाखवते. इतकी सुंदर छान फुलं आलेत ना वरती. टेरेसवरती वेल गेला एक सुंदरसा, आणि त्याला खूप सुंदर फुलं आलेत. आणि ते पण लेव्हेंडर कलरचा. हा माझा फेवरेट कलर आहे तो, आणि मला इतकं छान वाटतं हे कलर. मी तुम्हाला पहिला फुलं दाखवते, इथून पण दाखवते आणि बाहेरनं देखील दाखवते. इथनं पहिला बघा तुम्ही, इतकी सुंदर फुलं आलेत. आणि आता चालू झालं आहे. आणि बघा आता ऊन, आता कसं झालं आहे ना एकदम क्लायमेट ऊनसारखं वाटायला लागलं, खरं त्याच्यात पाऊस पडायला लागला आहे. असं क्लायमेट छान आहे आजचं, बघा मस्त वाटायला लागलं आहे आज. हे
शकता किती सुंदर अशी माझ्या झाडाला इथं असं टेरेसवरती अशी फुलं आलेत. ही वेल आम्हाला माहीत पण नाही, ह्याला इतक्या कळ्या आल्या होत्या आणि अचानक फुलं फुलली. तर सुंदर अशी फुलं आलेत त्याला आणि इतकं सुंदर वाटायला लागलं. बाहेरून तर बघायला खूपच छान वाटायला लागले. खाली चालले, कुरिअरवाला आले त्याच्यासाठी मला पटापटा खाली जावं लागणार. कुरिअर म्हणजे पोस्टाचं काही पेपर्स आलेत आणि आता पाऊस आहे, कुठं भिजून जाऊ नयेत माझे पोस्टानं आलेलं पेपर्स. त्याला काढून घेते. ओके, पोस्टानं काहीतरी आलं आहे, तर बघूया काय आलं आहे. तुम्हाला बाहेरनं देखील मी दाखवते. इतकं सुंदर फुलं आलेत ना. एक मिनिट घसरेने. हे बाहेरचं आहे, किती सुंदर वाटायला लागले. हे बाहेरचं सगळं माझं पावसामुळं खूपच सुंदर दिसायला लागलं. हे बाहेर माझं खूप छान सगळं, म्हणजे झाडं इतकी क्लीन नीट स्वच्छ वाटायला लागलेत. एकदम छान अशी फुलं फुललेत. आता दिसत नसेल कारण की उन्हाचं क्लायमेट झालं आहे, आता ऊनसारखं वाटायला लागलं आहे म्हणून. आणि हे बाहेर माझं असं सगळं ही झाडं वगैरे आहेत. आणि ही अशी माझी बसलेली आहेत त्रिमूर्तीच. कशी बसलेत बघा त्यांना. तिथं पाठीमागे जाऊन बसा रे. पावसामुळं ना लाईट तर खूपच चालले. काय करणार, झाडं पडायला लागलेत, काय काय इश्यू व्हायला लागलेत बाहेर. आणि आज तर बहुतेक रात्रीपासूनच इकडं लाईट नाही आहे. आणि सकाळी तर आमचं सगळं गिझरवरती पाणी, कसं उन्हाळ्यात सोलार चालते, पावसाळ्यात गिझर पाहिजे, लाईट नाही. आज म्हटलं सगळं गॅसवरतीच पाणी तापून घेऊन आज आंघोळ्या झाल्या. येत होती 1-2 मिनिट अशी जायची, म्हणजे कंटिन्यू लाईट येत होती जात होती, तर असं काय थांबली नाही. आणि आता एक 5 मिनिटासाठी आली होती, परत गेली. सगळीकडे हे इश्यू आहेत, हे काही नवीनच नाही आहे. सगळीकडे पावसाळा चालू झाला की लाईटीचे इश्यू होतात. कारण की तसं बाहेर होतच असते, खांब पडत असतात किंवा झाडं पडत असतात, किती काय काय होत असते. त्यांना तर काय दोष देऊन चालणारच नाही. राहू दे, आता दिवसाचं काय वाटत नाही, रात्रीचं जरासं हे लाईट नसली की इश्यू होते. इन्व्हर्टर आहे, लाईटीचं काही प्रॉब्लेम नाही. खरं आमच्या घरी आहे, बाकींच्या. सकाळी नाश्त्याला भाकरी भाजीच केले होते. म्हणजे मी जसं मध्ये सांगितले की माझ्या घरी जास्त भाकरी भाजीच असते सकाळच्या नाश्त्याला. कधीच चुकून पोहे उपीट आणि बाकीचं काही तर करते, खरं नाश्त्याला सकाळी भाकरी भाजीच. कारण की एकदा काय मिस्टर खाऊन गेले सकाळी, तर त्यांना याला लेट होते. आणि ह्याच्यापेक्षा चांगला नाश्ता मला कुठलाच वाटत नाही. सकाळच्या जेवणाला चपाती भाजी भाकरी भाजी असली की जरासं पोट बरं असतं. आणि थंडीच्या दिवसात भूक पण लई लागते, तर हेच छान वाटते मला ऑप्शन म्हणून. सगळं कामं अशीच पडले, कट्टा पूर्ण माझा असाच पडलेला आहे. म्हणजे आता सगळं कामं मला आवरायची आहेत. सगळी कामं आवरायची आहेत. भांडी वगैरे आहेत, कपडे आहेत. आता ही सगळी कामं आवडते. मग अशी जे कुरिअर आलं म्हटले ना, हे ना कुरिअर मी ना ह्याला गेलो होते, अक्कलकोटला गेले होते आता मधीच. तेव्हा त्यांनी तिथं अभिषेकसाठी पैसे, म्हणजे हे करून नावं लिहून घेत होती. मग मी तिथं अभिषेकसाठी नाव देऊन आले होते. आणि त्यांनी तिथला प्रसाद पाठवल्यात आम्हाला. त्यांनी तिथं आमचं ॲड्रेस वगैरे लिहून घेतलं होतं सगळं. आणि त्यांनी आम्हाला तिथून प्रसाद पाठवलेत स्वामींचा. आज खरंच लक्की आहे मी. स्वामींचा प्रसाद अक्कलकोटवरून आला आहे, हो माझ्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे ही. ते चोळाप्पा महाराजांचं जे स्वामींचं समाधी मंदिर आहे ना, तिथं ना पौर्णिमा होती. आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा नंतर 1-2 दिवसांना काहीतरी पौर्णिमा होणार होती. आणि त्यांनी तिथं आम्हाला सांगितलं होतं, जर आता पौर्णिमेला स्वामींना अभिषेक घातलं जातं, तुम्ही इथं तुमचं नाव देऊ शकता असं म्हणून. ठीक आहे म्हटलं, आता इथं आला आहे, योग पण चांगला आहे, तर स्वामींचा अभिषेक आम्ही तर असं घरी करतोच, खरं तिथं करणं हे मोठं योग्यच आपल्यासाठी. तर म्हणून मी तिथं नाव देऊन आले होते माझं. आणि आज तिथून माझ्यासाठी स्वामींचा आशीर्वाद त्याने आम्हाला पाठवलेला आहे. खरंच खूप धन्यवाद त्यांचा. त्यांनी मला आठवणीनं हे पाठवलेले आहे. तिथून हे इथं आहे, बघू शकता, दिसतंय काय, त्यांचं असं पोस्टानं आलेलं आहे हे. आणि त्यांनी जसं म्हटलं होतं आम्ही तुम्हाला पाठवतो, आणि तसंच त्यांनी आम्हाला त्यांचा स्वामींचा आशीर्वाद आम्हाला आज माझ्यापर्यंत पोचलेला आहे. खरंच खूप खुश आहे मी. मी तिथं अभिषेकला देऊन आले आणि त्यांनी मला त्यांचं प्रसाद पाठवले. म्हणजे माहीत नव्हतं, पहिल्यांदाच गेलं होतं अक्कलकोटला मी. आणि तिथं त्यांनी मला गेल्यावरती आम्हाला असं सांगितलं
तिथं अन्नदानासाठी पण होतं किंवा अभिषेकसाठी पण होतं. तुमची इच्छा तुम्ही कसं करू शकता. आम्ही अभिषेकसाठीच करून आलो होतो. पहिल्यांदाच गेलो होतो, तितकं मला तेवढं माहीत नव्हतं. जितकं मला काही जमलं मी तेवढंच करून आली तिथं. आता नेक्स्ट टाईम परत स्वामी मला बोलवतील, मी परत जाईन. परत बघूया पुढच्या वेळेला. खरं स्वामींचा तर आशीर्वाद आता आज माझ्या घरापर्यंत पोचला आहे. आज मंगळवार आहे, चांगली गोष्ट आहे. मी मम्मीच्या घरी मम्मी बोलवली होती, म्हटलं जरा जाऊन येऊया. आणि इथं ट्युशन्स होतात अपार्टमेंटमध्ये त्यांच्या घरी, तर ते सगळे चप्पल्स येत आहेत. आज स्कूल सुट्टी आहेत, तर ट्युशन्स चालू आहेत. मम्मीच्या घरी आलेली आहे मी वरती. मम्मी आणि ही आहे आज मम्मीच्या घरची पूजा देवीची, बघू शकता. पूजा केलेली आहे आज. मम्मीच्या घरातून आले. मम्मीच्या घरातून येताना मी खाली हात कधीच येत नाही. एवढा एक पिशवीभर सामान घेते ती. काय बनवते ना सकाळचं तीच येते. आज मंगळवार आहे म्हणजे तिला पूजा वगैरे असते खूप, पण ती मंगळवारचं जास्त यायला बघत नाही. खरं मला बोलवते, मग काही पण असलं की नाही असं सगळं मला असं भरून देते. आता हे घेऊन आले मी एवढं पिशवीभर सामान. आता बघूया फुलं तिच्या देवाची आता फ्रीजमध्ये ठेवायचं. थोडीशी भाजीपाला असं देते सगळं मला. ती घरात केलेली भाकरी भाजी सगळं असते. आज काय बोलतात काय केले डब्बा मस्त असा डब्यातमध्ये. हा मटकीचं उसळ केले, तर आज ती मला दिली. आईच्या घराकडून थोडंसं काही ना जेवणाचं मला खूप आवडतं आणि मी पोट भरून जेवते. तुमचं पण असंच असेल ना. जेव्हा आईच्या घरातून काही पण येऊ दे, ते खूप आपल्यासाठी, घरात नवऱ्याच्या घरात किती पण काही शिजते, खरं हे आईच्या घरातून काही थोडंसं पण येऊ दे, त्याची खुशी काही वेगळीच असते. बरोबर चालू झालं आहे. पाप आता ह्यांचं जेवणाचे हाल होतात बघा. आता किती येऊन बसले तिथं माझ्या झाडावरती. तिथं जेवण ठेवले मी त्यांच्यासाठी, रोजच ठेवते. खरं आता पावसाळ्यात पाप त्यांची जरा हालच आहे. त्यांचं जेवण मिळणं त्यांना काय कसं माहीत नाही. कारण किती जणी आलेत बघा. इथं झाडावर बसलेत, इथं खाली आहेत, फांद्यावरती बसलेत, जेवा लागलेत बिचारे.